कोणाच्या ध्यानीमनीही नसताना फेब्रुवारी मार्चमध्ये झालेली ही गारपीट हवामानाच्या एका वेगळ्या स्थितीचं दर्शन घडवते। हवामानाच्या अशा कोणत्या स्थितीमुळे ही गारपीट झाली हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। आठवडाभर महाराष्ट्रात गारपिटीनं थैमान घातलंय। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह मध्य प्रदेशच्याही मोठ्या भागात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांची पूर्णपणे नासाडी झाली आहे। काही भागात तर गारपिटीमुळे झोपड्या कोसळल्या, शेकडो जनावरं मृत्युमुखी पडली, कोट्यवधींच्या नुकसानीची आकडेवारी समोर येते। ध्यानीमानी नसताना फेब्रुवारी मार्चमध्ये आलेली नैसर्गिक आपत्ती हवामानाच्या एका दुर्मिळ स्थितीचं दर्शन घडवते। पूर्ण शेतकऱ्यावर अवकाळ आली आणि हे जे वातावरण आहे असं वातावरण नको आहे, परंतु मानवानेच तयार केलेलं जवळपास वातावरण आहे आणि हे वातावरणामुळं आतोनात शेतकऱ्याचे तर हाल आहेत, परंतु सर्व प्राणी मात्राचे आणि जे काय आपल्याकडे सध्या गुरं आहेत त्या गुरांचे हाल आहेत। परवाच्या अवकाळी पावसामुळे अनेक छावणीवरती सर्व काही जे काय निवारे केले होते ते उद्ध्वस्त झाले आणि उद्ध्वस्त झाल्यामुळे काही गुरं त्या छावणीमध्ये अडकले गेले आणि अडकल्यामुळं त्या ठिकाणी 4-5 जे माझ्यासमोर काही वगार वासरे होते ते मेले आणि अशा प्रकारचं एकंदरीत शेतकऱ्यावर सर्व हे काही म्हणजे दुष्टचक्र सध्या फिरत आहे। भारतात पाऊस हा फक्त वळवाचा आणि मॉन्सूनचाच असू शकतो असा आपला समज आणि या व्यतिरिक्त पडणारा पाऊस हा अवकाळी म्हणून आपण मोकळे होतो। मात्र एक मूलभूत गोष्ट या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे की वातावरणात पुरेसा बाष्प आणि कमी दाब असला की पाऊस पडण्यास अनुकूल स्थिती असते। अशी स्थिती वर्षभरात कधीही निर्माण झाली तर पाऊस पडू शकतो। त्यासाठी नैऋत्य मोसमी वारेच हवेत असं नाही। सध्या फेब्रुवारी मार्चमध्ये देशभर पडणाऱ्या पावसामागे मात्र जागतिक आणि स्थानिक अशा हवामानाच्या स्थितीचा संयोग कारणीभूत ठरलाय। इथं काल रात्री जे वातावरणात अचानक बदल झाला, 2 दिवसापासून थोडं वातावरण हे होत होतं। तर काल रात्री अचानक रात्री 1 ते 1.5 वाजता खूप जोराची हवा सुटली। त्या हवेमुळे कच्चा माल जो होता लिंबू, संत्रा या फळबागाचं नुकसान झालं फार मोठ्या प्रमाणात आणि हरभऱ्याच्या गाठ्या एवढी ते लहान बोरा एवढी गार झाली। 15 ते 20 मिनिटापर्यंत सतत गार झाली। त्याच्यामुळे जे गहू राहिलेले आहेत सोंगायचे, हरभरे राहिलेले आहेत यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि फळबागांचं पण नुकसान आहे। याच्यामध्ये जे आता पाहू शकता आपण, आता आधीच पाण्याची पातळी कमी झालेली आहे आणि त्यातल्या त्यात लिंबूला यावर्षी म्हणजे जो काही आता मोजका बार राहिला होता याचे म्हणजे पाणी कमी असल्यामुळे याचे पैसे होत होते काही ना काही, जे भावात वगैरे याचे कसर निघू शकत होती, पण रातच्या हवेमुळे आणि गारपीटमुळे ते पण अक्षरशः नुकसान झालेलं आहे। तज्ज्ञांच्या मते अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या घटना जागतिक असून त्यांची व्याप्ती उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून ते थेट उष्णकटिबंधीय प्रदेशापर्यंत पसरली आहे। या घटनेमागे ध्रुवीय प्रदेशातून येणारे थंड वारे, समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि प्रशांत महासागरात निर्माण होणारी एल निनोची स्थिती यांचा एकत्रित संयोग कारणीभूत आहे। समुद्राकडून आणि बंगालच्या उपसागराकडून जेव्हा दोन्हीकडून प्रवाह येत आहेत, ते प्रवाह येणं, काही प्रवाह शुष्क असणं म्हणजे कोरडे असणं आणि काही प्रवाह हे आर्द्र असणं, या वाऱ्यांच्या प्रवाहांच्या एकत्र येण्यामुळं हे सगळं घडतं आहे। उंच ढग निर्माण होतात आणि तेव्हा गारपीट मोठ्या प्रमाणात होते। पण ह्याच्या मागं काय फोर्सेस आहेत आणि हे आत्ताच का सुरू होतं आहे हे सांगण्या इतपत अजून तरी याच्यावर आपल्याला प्रकाश टाकता आलेला नाही आहे। साधारणपणे डिसेंबरमध्ये ज्यावेळी सूर्य दक्षिण गोलार्धात त्याच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचतो त्यावेळी उत्तर ध्रुवीय प्रदेशात थंड वाऱ्यांचे प्रवाह मोठ्या प्रमाणात निर्माण होतात। जानेवारी फेब्रुवारीमध्ये या प्रवाहांचा जोर वाढून ते ध्रुवीय प्रदेश ओलांडून 30 ते 60 अंश उत्तर या दरम्यान पश्चिमेकडून पूर्वेकडे संपूर्ण पृथ्वीवर वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामध्ये प्रवेश करतात। या थंड प्रवाहांमुळेच कॅनडा, अमेरिकेपासून युरोप, काश्मीर, जपानमध्ये दरवर्षी हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असते। ध्रुवीय प्रदेशातून येणाऱ्या थंड वाऱ्यांना घेऊन वाहणाऱ्या वेस्टर्लीजची दक्षिण सीमा सर्वसाधारणपणे 30 अंश उत्तरेपर्यंत असते।
मात्र काही वेळा उत्तर ध्रुवीय प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढला तर ही सीमा 30 अंशांच्याही खाली येते. सध्या या थंड प्रवाहाची सीमा चक्क 15 ते 20 अंश उत्तर इतक्या खाली आल्यामुळे हे वारे महाराष्ट्रावरूनही वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रावरील वातावरणाचा गोठणबिंदू जमिनीपासून 4 किलोमीटर उंचीपर्यंत घसरलाय, जो सर्वसाधारणपणे जमिनीपासून 5 किलोमीटर उंचीवर असतो. 5 किलोमीटर उंचीवर बाष्पाचा बर्फ झाला तरी तो जमिनीवर येईपर्यंत वितळून त्याचं पाणी झालेलं असतं. मात्र सध्या गोठणबिंदू 4 किलोमीटरवर आल्यामुळे तो जमिनीवर येईपर्यंत पूर्णपणे न वितळता गारांच्या स्वरूपात वृष्टी होतीये. मात्र आता गारपिटीचा जो प्रकार आहे तो गेल्या 3 वर्षात आपल्याला महाराष्ट्रात जाणवतोय, मोठ्या प्रमाणात विस्तृत प्रमाणात जाणवतोय. त्याला मुख्य कारण असं आहे की उत्तरेकडनं येणारे जे वारे आहेत ते अतिथंड चिल्ड वारे या बाष्पामध्ये मिसळल्यानंतर मग त्याचे गाराचे रूप तयार होत आहेत, लहान लहान गारा. त्या गारा खालीवर फिरायला लागल्या की मोठ्या आकार धारण करत आहेत. गुरुत्वाकर्षणाने आपल्याला गारपीट होते आणि मार्च एप्रिलमध्ये देखील गारपीट होते. यावर्षी माझा अंदाज असा आहे की कमी गारपिटीचं प्रमाण राहील. तुलनेने 2015-2014 या तुलनेने या गारपिटीचं प्रमाण कमी राहील. गारांचा आकारसुद्धा लहान राहील. सध्या अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरावरून आलेले बाष्पयुक्त वारे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात एकवटलेत. दोन्ही दिशांनी आलेले हे वारे एकमेकांना धडकून वातावरणात वर गेले आणि 4 किलोमीटर उंचीवर पोहोचताच त्यांच्यापासून गारपीट सुरू झाली. बाष्पयुक्त वारे आणि थंड वारे यांचा प्रभाव कायम राहिल्यामुळे आठवडाभर ही गारपीट सुरूच राहील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. का जो इंटेंसिटी उतना ज़्यादा नहीं है जैसे 2014 में था. तो अभी ये जो हमारा जो 2-3 दिन से अभी शुरू जो हुआ ये पहले विदर्भ में था, यवतमाल डिस्ट्रिक्ट में. अभी इनका जो स्थिति है थोड़ा सा साउथ है, मध्य महाराष्ट्र तक है. तो अभी जो ये जब हेलस्टॉर्म जब बनता है, कोई एक सिस्टम बन जाता है जो हेलस्टॉर्म बनने के लिए, तो अभी जो सिस्टम जो है ये 3 मार्च तक ये रहेगा. ध्रुवीय प्रदेशातून पश्चिमे मार्गे येणारे थंड वारे, त्यांच्या दक्षिण सीमा खाली सरकण्यास कारणीभूत ठरलेली एल निनोची स्थिती आणि त्या दोन्ही बाजूच्या समुद्रावरून आलेले बाष्प यांचा दुर्मिळ संयोग झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये गारपीट होतीये. या सर्व स्थितीचा समावेश असणारी मॉडेल्स जगभर वापरली जातात. या आधारे गारपीट आणि पावसाची पूर्वकल्पना आठवडाभर आधीच देणं शक्य आहे. गारपिटीमुळे गहू, हरभरा, लाखोरी, तूर, उडीद, मूग, ज्वारी या रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसलाय. पावसामुळे मोहराला आलेल्या आंब्याच्या झाडाचं आणि आंबा फळाचं नुकसान झालंय. मोहरासहित कच्च्या कैऱ्या गळून पडल्यात. रब्बीच्या हंगामात हातावर असलेलं पीक अवकाळी पावसामुळे हातातून गेल्यानं शेतकऱ्याला वाली कोण असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.